सातारा येथे महाराज शिवप्रतापसिंह राज्य करत होते. ते चांगले राजा होते, पण त्यांना आपल्या प्रजेची खरी परिस्थिती माहीत नव्हती. ते राजवाड्यात राहत आणि मंत्र्यांच्या अहवालांवरच विश्वास ठेवत. मंत्री राजाला नेहमी सांगायचे, महाराज, प्रजा खूप सुखी आहे, राज्यात कोणतीही समस्या नाही. पण वास्तव वेगळे होते. प्रजा गरिबीत होरपळत होती, अन्याय वाढत होता, भ्रष्टाचार बळावत होता. मात्र हे सर्व राजाच्या कानावर पोहोचत नव्हते. एके दिवशी स्वामी समर्थ साताऱ्याला आले. त्यांनी राजाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजा त्यांना मोठ्या आदराने भेटला. स्वामींनी राजाला विचारले, महाराज, तुमची प्रजा सुखी आहे का? राजा आत्मविश्वासाने म्हणाला, अर्थातच स्वामीजी, माझी प्रजा अतिशय सुखी आहे. माझे मंत्री मला सर्व अहवाल देतात. स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले, खरोखर? मग चला, एकदा प्रजेला प्रत्यक्ष भेटूया. आपण वेषांतर करून सामान्य माणसांसारखे गावात फिरूया. राजा थोडा संशयात पडला, पण स्वामींच्या आग्रहामुळे तो तयार झाला. दोघांनी साधे कपडे परिधान केले आणि गावात फिरायला निघाले. गावात जे दृश्य राजाने पाहिले ते त्याला धक्कादायक होते. तुटलेले रस्ते, पाण्याची टंचाई, भुकेले लहान मुलं, रडणाऱ्या माता. एका ठिकाणी त्यांनी पाहिले की एक म्हातारा माणूस भुकेने रस्त्यावर पडलेला होता. राजा त्याच्या जवळ गेला आणि विचारले, काय झाले बाबा? म्हातारा म्हणाला, 3 दिवसांपासून मला अन्न मिळालेले नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. मी राजाकडे तक्रार करायला गेलो होतो, पण मंत्र्यांनी मला हकलून लावले. हे ऐकून राजाचे डोळे भरून आले. त्याला आपल्या राज्याची खरी परिस्थिती समजली. स्वामींनी त्याला म्हटले, महाराज, राजा आणि प्रजा यांच्यात खूप मोठे अंतर निर्माण झाले आहे. तुम्ही राजवाड्यात बसून फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहात. पण खरे सत्य जाणून घ्यायचे असेल तर स्वतः प्रजेत उतरावे लागते. राजा लज्जित झाला. स्वामी, माझी मोठी चूक झाली. आता मी काय करावे? स्वामी समर्थ म्हणाले, राजा हा केवळ राजवाड्यात बसणारा नसतो. राजा हा प्रजेचा सेवक असतो. तुमचे पहिले कर्तव्य म्हणजे प्रजेचे कल्याण. रस्ते बांधा, पाण्याची व्यवस्था करा, गरिबांना अन्न द्या, न्यायाची योग्य व्यवस्था उभारा आणि नियमितपणे स्वतः गावात जा, प्रजेचे दुःख ऐका. त्या दिवसापासून राजा पूर्णपणे बदलला. त्याने भ्रष्ट मंत्र्यांना पदावरून काढून टाकले आणि प्रामाणिक, प्रजेला महत्त्व देणारे मंत्री नेमले. आठवड्यातून एकदा तो वेषांतर करून गावोगावी फिरू लागला आणि थेट प्रजेच्या समस्या ऐकू लागला. त्याने गावागावात विहिरी खोदून दिल्या, रस्ते बांधले, शाळा उभारल्या आणि गरिबांसाठी अन्नधान्य योजना सुरू केल्या. हळूहळू राज्यात खऱ्या अर्थाने सुख-समृद्धी नांदू लागली. काही वर्षांनी महाराज शिवप्रतापसिंह एक आदर्श राजा म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रजा त्यांच्यावर मनापासून प्रेम करू लागली. लोक अभिमानाने म्हणायचे, आमचा राजा आम्हाला मुलांसारखे प्रेम करतो. राजा नेहमी म्हणायचा, स्वामी समर्थांनी मला खरा राजधर्म शिकवला. राजा म्हणजे फक्त मुकुट घातलेला माणूस नाही, राजा म्हणजे प्रजेचे कल्याण करणारा सेवक. स्वामी समर्थांनी सांगितले होते, जो राजा प्रजेचे कल्याण करतो तोच खरा राजा. जो राजा प्रजेचे दुःख दूर करतो तोच देवाचा प्रतिनिधी आहे. राज्य हे राजाचे नसून प्रजेचे असते.